जय राम कृष्ण हरि। जय जय राम कृष्ण हरि हरि। जय जय राम कृष्ण हरे। जय जय राम कृष्ण हरे हरे। जय जय राम कृष्ण हरि। हरे जय जय राम कृष्ण हरि हरे। हरे जय जय राम कृष्ण हरि। जय जय राम कृष्ण हरे। जय जय राम कृष्ण हरे। जय जय राम कृष्ण हरे। हरि जय जय राम कृष्ण हरे। जय जय राम कृष्ण हरे। जय जय राम। रूपपाता लोचने लोचने। रूपपाता लोचने लोचने। रूपपाता लोचने लोचने। रूपपाता लोचने। सुख झाले ओ साधने। सुख झाले ओ साधने साधने। तो हा विठ्ठल बरवा बरवा। तो हा विठ्ठल बरवा। तो हा माधव बरवा। तो हा माधव बरवा बरवा। तो हा विठ्ठल बरवा बरवा। तो हा विठ्ठल बरवा।
म्हणून विठ्ठले आवडे, म्हणून विठ्ठली आवडी आवडी, तो हा विठ्ठल बरवा बरवा, तो हा विठ्ठल बरवा. सर्व सुखाचे आगर आगर, सर्व सुखाचे आगर आगर, पापर कोमा देवी बर, पापर कोमा देवी बर, देवी बर, तो हा विठ्ठल बरवा बरवा, तो हा विठ्ठल बरवा. तो हा महादेव बरवा, तो हा महादेव बरवा बरवा, तो हा विठ्ठल बरवा बरवा, तो हा विठ्ठल बरवा. जय जय राम कृष्ण हरी, 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 हरि जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण हरि. कुमुदिनी काय
जाणे तो परिमळ कुमुदिनी काय जाणे तो परिमळ भ्रमरस कळ भोगित तैसे तुझ टावे नाही तुझे नाम तैसे तुझ ठावे नाही तुझे नाम आम्हीच ते प्रेम सुख जानो माते तृण बा दुधाची ते गोडी माते तृण बा दुधाची ते गोडी जाती नये जोडी त्याचे कामा तुका म्हणे मुक्ता फळ शिंपे पोटे तुका म्हणे मुक्ता फळ शिंपे पोटे नाही त्याची भेटी भोगते तैसे तुझे टाळे नाही तुझे नाम तैसे तुझे टाळे नाही तुझे नाम आम्हीच ते प्रेम सुख जानो कुमाई ओ बार कुमाई विठो बार कुमाई विठो बार कुमाई विठो बार कुमाई तो बार कुमाई तेज विठोबार कुमाई तेज विठोबार कुमाई 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 रोबा 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 रोबा
बोला पुंडलिकवरला विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु देव महाराज की जय विठ्ठल 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 कुमुदिनी काय जाने तो परिमय कुमुदिनी काय जाने तो परिमय भ्रमरस कळ भोगी तसे तैसे तुझ ठावे नाही तुझे नाम आम्हीच ते प्रेम सुख जाणो माते तृण बाळा दुधाची ते गोडी जासी नये जोडी त्यासी कामा तैसे तुझ ठावे नाही तुझे नाम आम्हीच ते प्रेम सुख जाणो तुका म्हणे मुक्ता फळ शिंपी पोटी तुका म्हणे मुक्ता फळ शिंपी पोटी नाही त्याची भेटी भोगती तैसे तुझ ठावे नाही तुझे नाम आम्हीच ते प्रेम सुख जाणो विठ्ठल 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 नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दम् ईशम् आनन्दिवल्लभं नमो सद्गुरो तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरो सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरो भक्तकल्याणमूर्ति नमो सद्गुरो भास्करा पूर्णकीर्ति विभुं वेणुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं ददानं गवां वृन्दकानन्दनं चारुहासं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया ध्यानमूलं गुरुर्मूर्ती पूजामूलं गुरुर्पदं मंत्रमूलं गुरुर्वाक्यं मोक्षमूलं गुरुर्कृपा जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण
तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता श्री संतांची ये माता चरणावरी श्री संतांची ये माता चरणावरी साष्टांग हे करे दंडवत विठ्ठल 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 कुमुदिनी काय जाणे तो परिमळ भ्रमर सकळ भोगी तैसे तुझ ठावे नाही तुझे नाम आम्हीच ते प्रेम सुख जाणू. सेवेला घेतलेला अभंग जगदवंद्य जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबारायांचा असून प्राप्त अभंगामध्ये श्री तुकाराम महाराज भगवंताबरोबर संवाद साधतायत. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि भगवंताबरोबर बोलता बोलता तुकाराम महाराज भगवंताला म्हणतात की देवा, तू जर माझ्यावरती रागवणार नसशील तर माझ्या मनामध्ये असलेली बऱ्याच दिवसाची एक सद मला तुला बोलून दाखवायची. त्यावेळी देव म्हणतात, तुकोबाराया, तुम्हाला जे बोलायचं आहे ते तुम्ही बिनधास्त बोला, मी अजिबात रागवणार नाही. त्यावेळी तुकोबाराया म्हणतात की देवा, मला जे वाक्य बोलायचं आहे ते वाक्य हे आहे की देवा, तुला काही कळत नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. आजच्या अभंगामध्ये तुकाराम महाराज देवाला म्हणतात की देवा, तुला काही कळत नाही. या मृत्यू लोकामध्ये संतांचं मोठं उत्कृष्ट उत्तुंग कार्य कोणतं असेल तर या मृत्यू लोकामध्ये संत समाजाला जागा करतात, सारखं जागा ठेवत असतात. आणि समाजाला जागा ठेवत असताना संत वेगवेगळ्या भूमिका वठवतात. प्रामुख्याने 7 ते 8 भूमिका आहेत. त्यातील मी तुम्हाला 4 ते 5 भूमिका सांगतो आणि माझी प्रस्तावना आटपून द्वितीय चरणाकडे येतो. विठ्ठल 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 विठ्ठल. संतांची पहिली भूमिका आहे, संत या समाजामध्ये आई बनतात. संत या समाजामध्ये सर्वप्रथम आई बनतात. मला आत्मपुरुषीने सांगायचं नाही, पण एक वाक्य आहे का, ज्याला आई बनता येतं ना त्याला समाज सांभाळता येतो आणि ज्याला आई बनता येत नाही त्याच्याजवळ समाज टिकत नाही. वाक्य आहे का, समाज मिळवता येतो, समाज वळवता येतो, समाज जोडता येतो, पण समाज सांभाळता मात्र येत नाही. आणि आपल्याला समाज जर सांभाळायचा असेल तर आपलं अंतःकरण, आपलं हृदय, आपलं मन आईसारखं मोठं बनवावं लागतं, आईसारखं विशाल बनवावं लागतं. आपल्याला समाज सांभाळायचे असेल तर आपलं मन आईसारखं बनवावं लागतं. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसे कळवयाची जाती करी लाभावी न प्रीती. विठ्ठल 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 संत या समाजामध्ये दुसरी भूमिका वठवतात. दुसरी भूमिका आहे डॉक्टरची. आता या डॉक्टरमध्ये सर्वात खालच्या दर्जाची पदवी म्हणजे BHMS, त्यापेक्षा मोठी BAMS, त्याच्यापेक्षा मोठी MBBS, त्याच्यापेक्षा मोठी MS आणि सर्वात मोठी पदवी म्हणजे MD. सर्वात उत्कृष्ट डॉक्टर म्हटलं की MD. अगदी खेडेगावातील माणसं जरी असली, अंगात थोडासा ताप जरी आला असला तरी म्हणतात की MD डॉक्टरकडे जायचं. MD कळत बी नसते, पण MD डॉक्टरकडे जायचं असते, कारण उत्कृष्ट डॉक्टर म्हटलं की MD. पण ऐका, बहुतेक डॉक्टर हे आपल्या शरीराचा रोग दूर करतात, पण संत रूपी डॉक्टर हे आपलं मानसिक आरोग्य सांभाळतात. विठ्ठल 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 विठ्ठल. तुका म्हणे रोग वैद्याच्या अंगी नाही, करी जगी उपकार. संत आपलं मानसिक आरोग्य सांभाळतात. संतांची तिसरी भूमिका आहे भोपळ्याची. आता तुम्ही म्हणताल भोपळ्याची कशी काय, तर भोपळ्याचा पहिला गुणधर्म आहे, भोपळा पाण्यात कधी बुडत नाही आणि भोपळ्याला जे पकडतात भोपळा त्यांनाही पाण्यात बुडू देत नाही.
संतांचंही तसंच आहे. संत या भवसागरामध्ये कधी बुडत नाहीत आणि संतांच्या मनगटाला, संतांच्या कासोट्याला, संतांच्या बोटाला जे पकडतात संत त्यांनाही या भवसागरातून तारून येतात, या भवसागरात बुडू देत नाहीत. म्हणून संतांची भूमिका आहे भोप्याची. यानंतर संतांची चौथी भूमिका सांगतो. संतांची चौथी भूमिका आहे कोंबड्याची. तर तुम्ही म्हणसाल कीर्तनात कोंबडा कसं काय आला? संत कोंबड्याची भूमिका वाटतात. कोंबड्याचं एक वैशिष्ट्य आहे, कोंबड्याला उठवण्याकरिता अलाराम लावावा लागत नाही. का असं कधी बघितलंय की अकलूजच्या कोंबड्याला उठवायचंय आणि पहाटे 5चा अलाराम लावलाय? असं कधी घडत नाही. कारण कोंबडा स्वतःहून लवकर उठतो आणि एकदा उठला का नाही तर अकलूज पंचक्रोशीतील सर्व नागरिकांना तो उठवतो. म्हणून संत कोंबड्याची भूमिका वठवतात. आता जरा प्राणीशास्त्राचा विचार आला म्हणून सांगून जातो. एक प्राणी असा आहे की त्याला वासाचं ज्ञान आहे. शास्त्रामध्ये त्याला गंधाचं ज्ञान म्हटलं जातं. म्हणून जिथं पोलिसांची पथके थांबली जातात तिथं श्वान पथके सुरू होतात. कुत्र्याला वासाचं ज्ञान आहे. आणखी एक प्राणी सांगतो, गाढव. गाढवाला विषाचं ज्ञान आहे. म्हणून पूर्वी राजे महाराज लोक युद्धाला जात असताना त्यांच्यासोबत 4-5 गाढवं घेऊन जायची. कशाकरिता? शत्रू पक्षानं जर आपल्या पिण्याच्या पाण्याच्या तलावामध्ये जर विष टाकलं तर मग त्याचं ज्ञान माणसाला नाही. मग काय करावं? त्या तलावातलं चरवीभर पाणी घ्यावं, ते पाणी गाढवाच्या पुढं न्यावं, ते पाणी गाढवानं पिलं तो ओळखावं की याच्यामध्ये विष नाही, याच्यामध्ये विष नाही. आणि जर ते पाणी गाढवानं केवळ हुंगलं तो ओळखावं की याच्यामध्ये विष आहे. गाढवाला विषाचं ज्ञान आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. संतांची समाजामध्ये पाचवी भूमिका आहे. संत ज्योतिष म्हणतात. समाजाचं ज्योतिष नाथ महाराजांनी 450-500 वर्षापूर्वी सांगितलं. काय आहे समाजाचं ज्योतिष? पृथ्वीमध्ये दादा एक विपरीत घडेल, बहीण भावा दोघांचा विवाह लागेल, 5 वर्षाची नारी भ्रतार मागेल, 6 वर्षाची नार गर्भीन राहील. निराकार दादा माऊर माझे गाव. नाथ महाराजांनी समाजाचं ज्योतिष सांगितलं. बहीण भावा दोघांचा विवाह लागेल आणि घडू लागला आहे. तसं मला एकच सांगायचंय की संतांनी समाजाचं ज्योतिष सांगितलं. विठ्ठल 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 विठ्ठल. संत या समाजामध्ये आल्यानंतर शेवटची भूमिका वठवतात. त्या भूमिकेचं नाव आहे वासुदेव. संत वासुदेव म्हणतात आणि संत समाजाला म्हणतात, उठा 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 जागे व्हा, उठा जागे व्हा रे.
लागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता, सुखवी व्यथा जन्माचा. संत समाजाला जागा करतात याच्यात नवल नाही बरं का. संतांचं नवल याच्यात आहे की संत देवाला जागा करतात. उठा अरुणोदय प्रकाश, उठा पांडुरंगा प्रभात संयोग, उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकाळ, झाला अरुणोदय सरली निद्रेची वेळा. आणि आजच्या अभंगात सुद्धा तुकाराम महाराज समाजाला नाही, संतांना नाही, तर देवाला जागा करतात. तुकाराम महाराज देवाला जागा करतात. आणि तुकाराम महाराज म्हणतात की देवा, तुला वाटत असेल की या समाजाचं सगळं तुला कळतं, पण या तुकोबारायांचं म्हणणं असं आहे की देवा, तुला खरंच काही कळत नाही. आता तुला काही कळत नाही हे वाक्य इतकं सोपं नाही बरं का. आणि तुम्हाला जर हे वाक्य पाहायचं असेल तर सोमवारी अकलूजच्या बाजारामध्ये जावं आणि तिथे गेल्यानंतर एका अनोळखी व्यक्तीला आपल्या जवळ बोलवावं. जवळ बोलवल्यानंतर त्या व्यक्तीला म्हणावं, ए तुला काय कळतं. त्यावेळी तो व्यक्ती तुमच्या जवळ येईल, आणखी जवळ येईल. जवळ आल्यानंतर हाताची बाय मागं सारेल आणि एक कांसुलात लावून देईल. आणि मग तो व्यक्ती म्हणेल की तुला काय कळतं. या वाक्याचा परिणाम आता तुला कळाला का, की तुला काय कळतं. हे वाक्य इतकं सोपं नाही बरं का. पण जाऊ देव, आजच्या अभंगामध्ये तुकोबारा या देवाला म्हणतात की देवा, तुला काही कळत नाही. माणसाला खरंच काही कळत नसतं बरं का. माणसाला काही कळत नसतं हे तो कधीच मान्य करत नाही, ही त्याचं न कळणं. या माणसाला काही कळत नसतं हे तो कधीच मान्य करत नाही, ही त्याचं न कळणं. आणि ज्या दिवशी त्याला कळेल की आपल्याला काही कळत नाही, त्या दिवशी त्याला थोडं थोडं कळायला सुरुवात होईल. विठ्ठल 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 विठ्ठल. रामचंद्र महाराज डोंगरे गुरुजी असं म्हणतात की माणसाला खरंच काही कळत नसतं. आता जे आपल्याला कळत नाही हेही त्यांना कळत नाही. हे तुम्हाला तरी कळालं का. माणसाला खरंच काही कळत नसतो, पण हे तो जिल्ह्यामध्ये कधी मान्य करत नाही, तालुक्यात तर मुळीच नाही, आणि गावात तर कोणाची विषदच नाही. पण आपल्याला काही कळत नाही हे वाक्य माणूस घरी मान्य केल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल 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 आजच्या अभंगामध्ये तुकोबाराया देवाला म्हणतात की देवा, तुला काही कळत नाही. हे कसं शक्य आहे याच्याकरता तुम्हाला एक दृष्टांत देतो. महाभारतामध्ये एक युद्ध घडलं. त्या युद्धाला कारण एक स्त्री आहे. युद्ध म्हटलं की फक्त 4च कारणं असतात, 5वं कारणच सापडणार नाही. आणि जर 5वं कारण सापडलं तर 5वं कारण जर तुम्ही मला सांगितलं तर माझ्या ज्ञानामध्ये भर पडेल. युद्ध म्हटलं की फक्त 4 कारणं असतात. युद्धाचं पहिलं कारण आहे स्त्री, युद्धाचं दुसरं कारण आहे पैसा, युद्धाचं तिसरं कारण आहे जमीन, आणि युद्धाचं 4थं कारण आहे सत्ता. 4च कारणं असतात, 5वं कारण सापडत नाही. महाभारतामध्ये युद्ध घडलं आणि त्या युद्धाला कारण ही एक स्त्री आहे. त्या स्त्रीचं नाव आहे द्रौपदी. दुःशासनानं द्रौपदीच्या केसामध्ये हात घातला आणि द्रौपदीला भर सभेमध्ये ओढत आणलं. ओढत आणल्यानंतर द्रौपदीकडे पाहून दुर्योधनानं मांडी दाखवली. आणि त्यावेळी द्रौपदीचे 5ही पतिराज त्या सभेमध्ये जिवंत आहेत. त्यातील भीमाला स्वतःचा राग आवरता आला नाही. त्याचा स्वतःचा ताबा सुटला आणि भीमाने गर्जना केली. भीम म्हटला, दुर्योधना, तू माझ्या पत्नीकडे पाहून मांडी दाखवलीस, याचा परिणाम तुला युद्धामध्ये भोगावा लागेल. एक दिवस माझी गदा तुझ्या मांडीवर असेल, तुझ्या मांडीवर बसेल. तुझ्या मांडीचं रक्त माझ्या गदेला लागेल. ते गदेला लागलेलं रक्त मी माझ्या हाताला लावीन आणि ते रक्त मी द्रौपदीच्या केसांना लावीन. त्या दिवशी द्रौपदी, तू केसाला फणी लावायची, केसाला कांगवा लावायचा. तोपर्यंत द्रौपदी तू केस विंचरायचे नाहीत. ऐका, महाभारतानं सांगितलं तब्बल 13 वर्ष द्रौपदीचे केस मोकळे होते. किती वर्ष? 13 वर्ष केस मोकळे होते. त्याच्यानंतर युद्ध घडलं. युद्ध घडल्यानंतर युद्ध संपन्न झालं आणि मग भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि 5ही पांडव त्यांच्या जवळ आहेत. परमात्मा म्हटले, पांडवांनो, आता वेळ घालवू नका, मग चला माझ्याबरोबर. त्यावेळी अर्जुन म्हटला, देवा, जायचंय तरी कुठं ते सांगा. त्यावेळी परमात्मा म्हटले की ज्यांचा अंतकाळ अत्यंत जवळ आलेला आहे, अखेरचा श्वास घेण्याची वेळ ज्यांची जवळ आलेली आहे, त्यांच्या दर्शनाकरता जायचं आहे. कुणाच्या? भीष्माचार्याच्या. भीष्माचार्यांच्या दर्शनाला जायचं म्हटल्यानंतर
पाचही पांडव आणि देव निघाले. भीष्माचार्यांच्या जवळ गेल्यानंतर भीष्माचार्य देवाकडे पाहतात, देव भीष्माचार्याकडे पाहतात आणि दोघंही एकमेकाकडे पाहून हसतात बरं का. अमर महाराज सोप्या भाषेत आपल्या सांगायचं म्हटलं तर दोघंही एकमेकाकडे पाहून स्माईल करतात, स्माईल. आणि हसल्यानंतर भीष्माचार्य देवाला विचारतात, देवा का बरं हसलात तुम्ही? त्यावेळी देव म्हणतात, मी का हसलो ते सांगेनच, पण तुम्ही का हसलात ते सांगा. त्यावेळी भीष्माचार्य म्हटले, मी का हसले ते तुम्हाला सांगतोच, पण तुमचं हसायचं कारण काय, का बरं हसलात तुम्ही? त्यावेळी देवाने हळूहळू कारण सांगायला सुरुवात केली. देव म्हटले, भीष्म, मी हसलो त्याचं कारण आहे, मी जन्माला आलो आणि माझ्या जन्माचा फक्त 6वा दिवस होता, 6वा. भगवंत 6 दिवसाचे होते. त्या दिवशी भगवंतांना मारण्याकरिता पुतना आली होती. भगवंत म्हटले, मी 6व्या दिवसापासून युद्ध करतोय, त्या आत्तापर्यंत माझं अख्खं आयुष्य युद्धात गेलंय. पण पितामह एक सांगू का, 6व्या दिवसापासून मला युद्धाचा सराव, युद्धाचा रियाज आहे, युद्धाची प्रॅक्टिस आहे. तो मी बोलतोय, मी नाही बरं का, भगवंत बोलतात की या त्रैलोक्यामध्ये तुमच्यासारखा योद्धा माझ्या दृष्टीत सापडला नाही. तुमच्या युद्ध नैपुण्याला मी नमस्कार करतो. कोण बोलतंय? देव बोलतायत भीष्माचार्यांना. काय तुमची शूरवीरता आहे, काय तुमचं युद्धाचं सामर्थ्य आहे, तुमच्या युद्धाच्या नैपुण्याला माझा साष्टांग प्रणाम. पण पितामह, मी हसलो त्याचं कारण आहे, एक काळ असा होता की या त्रैलोक्यातील सगळे योद्धे केवळ तुमच्या नावाला घाबरायचे, नावाला. नाव जरी घेतलं तरी कोणी युद्ध करायला तयार होत नव्हतं. पण आता काळ असा आला आहे की इंचावरती बाण घुसलेले आहेत, रक्ताच्या थारोळ्यात नाहलेले आहात, मान एका बाजूला लटकते आणि अशा अवस्थेत असताना तुम्ही मृत्यूची वाट पाहत बसलेले आहात. नियती कोणाच्या पारड्यामध्ये झोकेल सांगू शकत नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. भीष्माचार्य, तुम्ही मृत्यूची वाट पाहत बसलेले आहात. एकीकडं मला तुमचं पूर्वीचं आयुष्य आठवलं आणि आत्ताचं आयुष्य आठवलं आणि नियतीचं मला हसू आलं. देवाने त्यांचं कारण सांगितलं. त्यावेळी भीष्माचार्य म्हटले की देवा, तुमचं जसं कारण आहे तसं माझंही एक कारण आहे. त्यावेळी देव म्हटले, बरोबर आहे, मोठी माणसं विनाकारण हसणार नाहीत. मग भीष्माचार्य म्हटले की कित्येक तरी संन्यासी महात्मे वनामध्ये जातात, प्रपंचाचा त्याग करतात, एकांतात राहतात, कंदमुळे खातात, झाडाच्या पानावरती जगतात, समाजामध्ये कधी येत नाहीत. पण एवढं सगळं करून सुद्धा अंतकाळाला तुझं नाव मुखामध्ये येईल असं कोणी धाडसन सांगू शकत नाही बाबा. नाही सांगता येत की मी आयुष्यभर तपश्चर्या केली आहे आणि माझा शेवट गोड होईल, असं कोणी सांगू शकत नाही. पण देवा एक सांगू का, असं मरण माझ्याजवळ आलेलं आहे आणि माझ्या मरणाची काळजी तुला आहे, तू मला दर्शन द्यायला आला आहे. याच्यापेक्षा दुसरं नवल काय असावं. कौतुक वाटे झाले वेचाचे, नाम मंगळाचे ते निगुणे, नलगतीचा यास जावे वनांतरा, नलगतीचा यास जावे वनांतरा. नारायण सुखे तो घरा नारायण हो. हे सुखे तो घरा नारायण नारायण सुखे तो घरा नारायण. नलगते तायास जावे वनांतरा, नलगते तायास जावे वनांतरा.
जन्म जन्म मुनी जतन कराई, अंतरामपती आवत नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. देवा, अंतकाळ माझा जवळ आलाय आणि तू मला दर्शन द्यायला आला आहे, याच्यापेक्षा दुसरं नवल काय असावं. त्यावेळी भीष्माचार्य म्हटले, आता मी सुखाने डोळे मिटायला मोकळा झालो म्हटल्यानंतर देव म्हणत आहेत की देव म्हटले, तसं नका डोळे मिटू, मग तुम्ही माझ्याकडं काहीतरी मागा. आता शेवटचा श्वास घेणारच आहे ना, मग माझ्याकडं काहीतरी मागा म्हटल्यानंतर भीष्माचार्य म्हटले, देवा, तुम्ही मला काय मागतकरी समजलं काय? मी काय तुम्हाला मागतकरी वाटतो काय? मी तुमच्याकडे काहीही मागणार नाही. हवे असेल तर तुम्ही माझ्याकडे काहीतरी मागून घ्या, मी द्यायला तयार आहे, पण मी तुमच्याकडे हात पसरणार नाही. देवानं ओळखलं की भीष्माचार्य आपल्याकडे हात पसरणार नाहीत. हात पसरेजिने भीक त्याची. मग त्यावेळेस देव म्हटले, भीष्माचार्य मी मागू? हो म्हणे, माग, मोकळं पाठवणार नाही. त्यावेळी देव म्हटले, तसं नको, वचन द्या, वचन. देव काय म्हटले, प्रॉमिस करा, प्रॉमिस. आणि वचन द्या म्हटल्यानंतर भीष्माचार्यांनी आपला हात देवाच्या हातावरती ठेवला आणि देवाने मग सुटकेचा श्वास सोडला. पहा बरं का, देवाला सुद्धा बांधून ठेवण्याची ताकद या संत महात्म्यांमध्ये आहे. धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर. धरिला पंढरीचा चोर, गळा बांधोनिया दोर. आणि भीष्माचार्यांनी देवाच्या हातावरती हात ठेवल्यानंतर देव म्हटले, पितामह मी मागू का? देव म्हटले, माग, मोकळं पाठवणार नाही. त्यावेळेस देवांना काय मागितलं पहा बरं का. देव म्हटले, पितामह माझं मागणं असं आहे की तुम्ही माझ्याकडे काहीतरी मागा. देव काय म्हटले की तुम्ही माझ्याकडे काहीतरी मागा. त्यावेळी भीष्माचार्य म्हटले की देवा, तू किती चतुर आहेस बाबा, किती चतुर आहेस. हे तू मला शब्दामध्ये गुंतवलं, वचनामध्ये अडकवलंस आणि आता म्हणतोय की काहीतरी मागा. भीष्माचार्यांना नाईलाजानं मागावं लागलं. मग भीष्माचार्य म्हटले, देवा, तुझा प्रिय भक्त अर्जुन आणि माझं युद्ध चालू होतं. युद्धाच्या प्रारंभाला तुम्ही म्हटला होता की हातामध्ये शस्त्र उचलणार नाही, युक्तीच्या 4 गोष्टी सांगेन. आणि अर्जुनाचं आणि माझं युद्ध चालू झालं. मी भात्यातला बाण काढायचो, धनुष्याला जोडायचो आणि बाण सोडून द्यायचो. त्या एक वेळ असा आला की माझा बाण अर्जुनाच्या बाहुबलाला लागला आणि अर्जुनाच्या बाहुतेतून रक्त आलं. त्यावेळी तुला राग आवडता आला नाही, तुझ्या तळपायाची आग मस्तकाला गेली आणि तू अर्जुनाच्या घोड्याचे दोन्ही दोर खाली टाकले, रथातून खाली उडी मारली आणि अर्जुनाच्या रथाचं चाक काढलं आणि ते चाक घेऊन तुम्ही माझ्या अंगावरती धावत आला. ते रूप मरताना तुम्ही आता मला दाखवा. तुमची अपेक्षा होती ना की मी काहीतरी मागावं, मग आता मी जे मागितलं आहे ते तुम्ही मला दाखवा म्हटल्यानंतर महाराज देवाला ते रूप दाखवावं लागलं. भीष्माचार्यांनी ते रूप डोळे भरून पाहिलं, तृप्त झाले आणि भीष्माचार्य म्हटले, आता मला एकही मिनिट लावायचं नाही, आता मी सुखाने डोळे मिटायला तयार आहे. सुखाने डोळे मिटायला आता मी मोकळा झालो म्हटल्यानंतर शेजारी एक अर्जुन उभा होता. अर्जुन म्हटला, देवा, आम्हाला बोलून देणार की नाही? मगाच धरून बघतोय
तुम्हीच बोलताय, आम्हाला बोलून देणार आहे का नाही? त्यावेळी भीष्माचार्य म्हटले की अर्जुना, तुला जे बोलायचं आहे ते बोल. त्यावेळी अर्जुन म्हटला की माझा एक प्रश्न आहे, तेवढा प्रश्न तुम्ही मला समजावून सांगा आणि खुशाल डोळे मिटा. समाज कोणाला म्हणावं आणि साधू कोणाला म्हणावं, थोडक्यात सांगतो. साधूचं मरण जरी जवळ आलं असलं तरी ज्या घटकाला वाटतं की आपले साधूनं प्रश्न सोडवले पाहिजेत त्या घटकाला म्हणावं समाज. आणि मरण जरी जवळ आलं असलं तरीही समोर आलेल्या दुःखीदित माणसांना समाधानी करण्यासाठी आपलं मरण सुद्धा पुढे ढकलण्याची शक्ती सामर्थ्य पॉवर ज्याच्याकडे आहे त्याला म्हणावं साधू. विठ्ठल 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 विठ्ठल. मग भीष्माचार्य म्हटले की अर्जुना काय प्रश्न आहे? त्यावेळी अर्जुनाने प्रश्न सांगितला. अर्जुन म्हटला की पितामह, आम्हा पांडवाकडून कधीही पाप घडलेलं नाही, म्हणून द्वारकेचा राणा आमच्या घरी आणतोय. द्वारकेचा राणा पांडवा घरी, ज्ञानदेव म्हणे ज्ञानदेव म्हणे व्यासांची या खुना, द्वारकेचा राणा पांडवा घरी. कलियुगाचे शुकाचार्य भागवत मूर्ती रामचंद्रजी महाराज डोंगरे गुरुजी असं म्हणायचे की माणसानं धनवानाला घाबरू नये, माणसानं ज्ञानवानाला घाबरू नये, नवे तर ज्याच्याकडे जास्त ताकद आहे त्यालाही घाबरू नये. पण माणसाला जर घाबरायचंच असेल तर माणसानं पापाला घाबरावं. कारण पाप हे अग्नीपेक्षा दाहक आहे, अग्नीपेक्षा जास्त चटका देतं. पाप हे तलवारीपेक्षा धारदार आहे. पाप हे सुईच्या टोकापेक्षा अंकुशीदार आहे. पाप हे पृथ्वीपेक्षा जड आहे. आणि शेवटचं सांगतो, पाप हे फेविकॉलपेक्षा चिकट आहे. एकदा का पापाचा चिकटा अंगाला लागला की तो मरेपर्यंत निघत नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. अर्जुन म्हटला आम्हा पांडवांकडून कधीही पाप घडलेलं नाही, पण या 18 दिवसामध्ये इतकं पाप घडलं आहे. हस्तिनापुरातील कित्येक तरी स्त्रियांचं कुंकू आमच्यामुळे पुसलं गेलं. एकुलता एक पोरगा होता, तोही आमच्यामुळे मारला गेला. रक्ताचे पाट वाहिले. या सर्व पापाला आम्ही जबाबदार आहोत. पण भीष्माचार्य, या पापातून आम्हाला कसं मुक्त होता येईल? त्यावेळी भीष्माचार्य म्हटले अर्जुना, अरे किती घाबरतो, किती सोपा प्रश्न, किती क्षुल्लक प्रश्न आहे. त्यावेळी अर्जुन म्हटला की तुमच्यासाठी सोपा आहे, पण आमच्यासाठी फार मोठा प्रश्न आहे. त्यावेळी भीष्माचार्यांनी सांगितले. भीष्माचार्य म्हटले तुला जर या पापातून मुक्त व्हायचं असेल तर या माणसाला तेवढं विसरू नको. भीष्माचार्याने कोणाकडे हात केला? देवाकडे हात केला आणि म्हटले याच्या नावाला तेवढं विसरू नको. अर्जुनानं हात बघितला आणि अर्जुन म्हटला ह्या माणसाच्या नावाला म्हणताय काय? अहो, यांना तर मला युद्ध करायला लावलं, मी युद्ध करणार नव्हतो, मी युद्धातून माघारी निघालो होतो. परंतु हा म्हटला की तू अर्जुन, तू क्षत्रिय आहेस, तुला पळून जाता येणार नाही, तुला युद्ध करावेच लागेल. अहो, यानं गीता सांगितली आणि मला युद्धाला प्रवृत्त केलं आणि तुम्ही म्हणताय की याच्या नावाला तेवढं विसरू नको. ते कसं काय? त्यावेळी भीष्माचार्य म्हटले की अर्जुना, खरं सांगू का? नको मला विचारतो, मग काय करू? जा देवाकडे आणि विचार त्यांनाच. त्यावेळी अर्जुन चिंगाट देवाकडे जातो आणि देवाकडे गेल्यानंतर अर्जुन देवाला विचारतो, का हो देवा, या 18 दिवसामध्ये जेवढं पाप झालं आहे ते सगळं पाप तुमच्या नामाने जाईल का? त्यावेळी देव म्हणतात, अर्जुना, मलाच माझ्या नामाचा महिमा माहीत नाही. अभंगाचं 2 चरण.
ठावे नाही तुझे नाम, आम्हीच ते प्रेम सुख जाणो. देव म्हणतायत की मलाच माझ्या नामाचा महिमा माहीत नाही. आणि आजच्या अभंगामध्ये तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात की देवा तुला खरंच काही कळत नाही. अभंगाचा पूर्ण भाव ज्या चरणामध्ये दडलेला होता तो मी अल्पमतीने स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. उर्वरित 3 चरण आपण विठोबा रखुमाई भजनानंतर पाहूया. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. कमळामध्ये परिमळ नसणं हा कमळाचा मृत्यू आहे बरं का. नाथ महाराज त्यांच्या हरिपाठामध्ये सांगतात, परिमळ गेलिया ओस फुल देठी, आयुष्या शेवटी देह तैसा. कमळामध्ये परिमळ नसणं हा कमळाचा मृत्यू आहे, मृत्यू. पण तो परिमळ कमळाला मात्र कळत नाही हो. मग दूरवर राहणारे भ्रमर येतात, भुंगे येतात आणि त्या परिमळाचं सेवन करतात, पण कमळाला मात्र परिमळ कळत नाही. एक राजा होता, त्या राजाला कमळाचं फूल आवडायचं. आता राजाला काय आवडू शकतं हे आपण सांगू शकत नाही. त्या राजाला कमळाचं फूल आवडायचं आणि मग त्याने एक माळिनीला बोलवलं आणि म्हटला की मी तुम्हाला 50 रुपये देतो, उद्या येताना तुम्ही एक कमळाचा हार आणा. हार आणा म्हटल्यानंतर दुसऱ्या दिवशी हार आणला. तो हार राजाला आवडला, खूप आवडला. राजाने तो हार घातला आणि राजाने सांगितलं उद्या येताना आणखी मोठा हार घेऊन या, मी तुम्हाला 200 रुपये देतो. मग अजून मोठा हार आणला. राजाला तो हार खूप आवडला. राजाने तो हार घातला आणि झोपी गेला. आणि पहाटे उठल्यानंतर त्या कमळाच्या पाकळ्या राजाच्या कोमल शरीराला ओरतल्यामुळे राजाला कणकणी आली, राजाला थंडी ताप आला. आणि राजा म्हटला की मी तुम्हाला 500 रुपये देतो, पण उद्या येताना कमळाचा हार काय आणू नका, कमळाच्या परिमळाचा हार आणा. त्यावेळी ती माळीनबाई म्हटली, याला राजा कोणी केलंय त्याला पहिल्यांदा माझ्या समोर आणा. अहो, कमळ म्हटलं की परिमळ हे येणारच आणि परिमळ म्हटलं की कमळ हे येणारच. दोघांचं साहचर्य आहे. शास्त्रामध्ये त्याला अन्वय म्हटलं जातं. एक वाक्य सांगतो, कमळाला परिमळाचा संयोग आहे पण कमळाला परिमळाचा भोग नाही. मग परिमळाचा भोग कोणाला आहे? भ्रमर सकळ भोगीतसे. कोणीतरी तुकोबारायांना म्हटलं असावं की तुकोबाराया आम्हाला नाही हो कमळ माहीत, मग आमच्यासाठी एक सोपा दृष्टांत द्या. त्यावेळी तुकोबाराया सोपा दृष्टांत देतात. तुकोबाराया म्हणतात, आईकडे असणारं दुधाचं मूल्य हे आईला कधी कळत नसतं, मग ते कोणाला कळतं? लहानशा अर्भकाला ते कळतं, कारण त्याचं पूर्ण अस्तित्व त्या दुधावरती अवलंबून असतं. जासी नये जोडे त्यासी कामा. शेवटच्या चरणामध्ये तुकाराम महाराज ज्ञानेश्वरीतील दृष्टांत देतात. विठ्ठल 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 ज्ञानेश्वर महाराज 18व्या अध्यायामध्ये म्हणतात की या पृथ्वीचं सगळं
पृथ्वीचं सगळं पैसे एका बाजूला आणि एक रत्न एका बाजूला, एका रत्नाची किंमत एका बाजूला. रत्नापेक्षाही मौल्यवान हिरा आहे. माणसांना हिरा माहीत नसतो, पण रत्नापेक्षाही मौल्यवान हिरा आहे आणि हिऱ्यापेक्षाही मौल्यवान मोती आहे. मोती कसा तयार होतो ऐका. ज्यांना मोती तयार करून पैसे कमवायचे आहेत ना, त्यांनी एक प्रक्रिया लिहून घ्या. स्वाती नक्षत्र असलं पाहिजे. त्या स्वाती नक्षत्रामध्ये पाऊस पडला पाहिजे. त्या पावसाचं पाणी शिंपलं माहिती ना, त्या शिंपल्यामध्ये ते पाणी गेलं पाहिजे. ते पाणी 15 दिवस टिकलं तर त्याचा मोती तयार होतो. आणि तेच पाणी जर सापाच्या तोंडामध्ये गेलं तर त्याचं विष तयार होतं. विष कसं तयार होतं? ते पाणी सापाच्या तोंडामध्ये गेलं तर त्याचं विष तयार होतं आणि तेच पाणी शिंपल्यात गेलं तर त्याचा मोती तयार होतो. पण शिंपल्याला मात्र मोती कळत नाही हो. मग कोणाला कळतो मोती? मोती हा रसिकाला कळतो, जाणकाराला कळतो, सोनाराला कळतो, पण शिंपल्याला मात्र मोती कळत नाही. शेवटची 3 वाक्य सांगतो आणि माझ्या सेवेला पूर्ण विराम देतो. कमळामध्ये असलेला परिमळ हा कमळाला कळत नाही, भ्रमराला कळतो. आईकडे असलेल्या दुधाचं मूल्य आईला कळत नाही, बाळाला कळतं. शिंपल्यामध्ये असलेला मोती हा शिंपल्याला कळत नाही, रसिकाला कळतो. आजच्या कीर्तनातल्या ठळक बातम्या. कमळाचा परिमळ भ्रमराकरिता, आईकडे असणारं दूध बाळाकरिता, शिंपल्यामध्ये असलेला मोती रसिकाकरिता आणि भगवंताचं नाम संतांकरिता. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. तुकाराम 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 तुकाराम, तुकाराम 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 तुकाराम, तुकाराम 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 तुकाराम. झालेली कीर्तन सेवा ज्ञानोबरायांच्या, तुकोबरायांच्या, सद्गुरू जोग महाराजांच्या चरणी समर्पित करतो. तसेच माझे गुरुवर्य त्यांच्या चरणी सेवा समर्पित करतो. माझे आजी आजोबा, माझे आई वडील त्यांच्या चरणी सेवा समर्पित करतो. पुढे आलेल्या ग्रामस्थांच्या चरणी सेवा समर्पित करतो. माझ्या गुरुबंधूंच्या चरणी सेवा समर्पित करतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. विठ्ठल जय जय विठ्ठल.